शहापूर पोलिसांनी सलग घरफोड्यांचा छडा लावत 2 सराईत चोरट्यांना अटक करत तब्बल 53,74,000 रुपये किमतीचे 43 तोळे 700 ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. अटक केलेले आरोपी म्हणजे प्रल्हाद विठ्ठल कवठेकर वय 30 तारदाळ आणि उदय श्रीकांत माने वय 29 यड्राव. 1 डिसेंबर रोजी तारदाळ येथील हरिमारुती चोपडे यांच्या घरातील तिजोरी फोडून सोन्याचे दागिने लंपास झाल्याची तक्रार शहापूर पोलिसांत दाखल झाली होती. या घटनेनंतर शहर व परिसरातील 8 घरफोड्यांचा तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे या दोघांचा सहभाग असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने यड्राव परिसरात सापळा रचला. आरोपी सोने विक्रीसाठी येताच दोघांना ताब्यात घेण्यात आले. झाडाझडतीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने मिळाले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देतानाही पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी तारदाळमधील चोरीसह शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या घरफोड्यांची कबुली दिली. आरोपीकडून सोन्यासोबत गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश मुंगसे, रोहित डावळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे आणि रवींद्र महाजन यांच्या यशस्वी पथकाने केली.